मी पण तुमच्यासारखाच पहिली ते 8वी मनपा शाळेतच होतो. मोठे सर होते आम्हाला 8 वर्ष पहिले, त्यांच्या खाली शिकलो. खूप चांगले शिकवायचे. तर तेच 8वीपर्यंत शिकलो. मग त्या 9वी 10वी महर्षी नगरमध्ये शिकलो. मला माहीत नव्हतं पुढं काय करायचं 10वीचं माझं झालं 80% पडले 10वीत ॲव्हरेज. मग मी एक चित्रपट पाहिलेला, छिछोरे मूवी नाव आहे त्याचं. तर त्यात ते सगळं दाखवलेलं IITचं लाईफ कसं असतं, कसं लोक तिथं शिकतात. तर मला त्याची आवड झाली. मग इच्छा झाली की मीही हे करावं. तर मग मी म्हणेल इमारत असते ना, इमारत त्याचे खाली कॉलम्स असतात, पायऱ्या. तसंच सक्सेसच्या इमारतचे 4 पायऱ्या असतात. ते मी तुम्हाला सांगतो. पहिली पायरी म्हणजे सेल्फ बिलीव्ह, स्वतःवर विश्वास. आता 10वी मी मराठीमधून केलं होतं. तर मला लोक म्हणत होते, अरे लय मोठं कॉलेज आहे, इंग्लिश मिडियममधनं लोक शिकतात, ते कोचिंग लावतात वर्षाचे 1-1 लाख, ते लोकांचं पण होत नाही, तू कसं करशील. तर मला सेल्फ बिलीव्ह म्हणजे स्वतःवर विश्वास होता. तर त्यामुळे मी सुरुवात केली. म्हणजे सेल्फ बिलीव्ह इम्पॉर्टंट आहे. तुम्ही पण शिकायला पाहिजे स्वतःवर विश्वास करायला. दुसरी पायरी डिसिप्लिन. जसं आज मी 8 तास अभ्यास केलो, उद्या मन नाही झाला, परवा मन नाही झालं, मग 2 दिवसानंतर परत अभ्यास केलो, नाही मन नाही झाला तरी अभ्यास करायचा. डिसिप्लिन म्हणजे स्वतः डिसिप्लिन ठेवायचं, तेव्हाच आपल्यात बदल येतात, आपण शिकतो. आणखी तिसरी पायरी म्हणजे तिसरा कॉलम मी म्हणेन तिसरा कॉलम लर्न फ्रॉम मिस्टेक्स, म्हणजे चुकीपासून शिकायचं. आता मी 11वी 12वी इंग्लिश मिडियममध्ये म्हणजे केले. मला सुरुवातला खूप अवघड व्हायचं इंग्लिश काय. 1ली ते 10वी मी तुमच्यासारखंच मराठी मिडियममधून होतो, तर समजत नव्हतं इंग्लिशमध्ये. तर तेच डिसिप्लिन, स्वतःवर विश्वास, त्याने सगळं करून 11वी 12वी मी काढली कशी तरी. आणि सोबत मोबाईलमध्ये अभ्यासही करायचो JEEचा. आणखी तेच मग माझं 12वीमध्ये 75 झाले. मी खुश झालो, मी एलिजिबल आहे आता JEE ॲडव्हान्स द्यायला. पण त्यानंतर मग मी माझं एक्झाम दिलं JEE ॲडव्हान्स. मेन्स माझं क्लिअर झालं, पण ॲडव्हान्समध्ये मग नाही झालो मी फर्स्ट टाईम 12वी नंतर. मग मी म्हणजे थोडंफार हे झालं डिप्रेस, आता नाही झाले 12वी झाले, आता काय करायचं. लोक बरोबर बोलत होते, नाही होणार असं मराठी मिडियममधून, 1-1 लाख फीस भरावी लागते, तेव्हा जातो. मग मी तेव्हा हे तिसरं कॉलम तुम्हाला सांगितलं लर्न फ्रॉम मिस्टेक्स. तर ते मी सगळं रिसर्च केला, मी काय चुकी केलं 2 वर्ष, कशाला माझं नाही झालं, मी काय करू आता. मग मी फोन माझा मी लिमिट ठेवलेलं 1.5 तास दिवसात. त्यानंतर फोन नाही, फोनमध्ये वेळ घालवायचा नाही, फोन बंद होईल असं लिमिट ठेवलं. हे चुकी मी पहिली सुधारली. दुसरी चुकी माझ्याकडून क्वेश्चन बनत नव्हते, म्हणजे ते असताना प्रश्न सुटत नव्हते. तर मग मी म्हणलो आता यावर काय उपाय. मी खूप यूट्यूबवर व्हिडिओज बघितले. तर म्हणजे डीपमध्ये अभ्यास करायचा, एकच टॉपिकला 3-3 तास द्यायचं, तेव्हा जाऊन आपण त्यामध्ये मास्टर होतो, तेव्हा त्याचे प्रश्न आपल्याकडून सुटतात. हे चुकी मी सुधारली. तिसरी चुकी, माझे मित्र म्हणजे यायचे खूप असं चल खेळायला आहे ते, मी अभ्यास सोडून जायचो. मग मी आता हे तिसरी चुकी पण टाळली. त्यांना म्हटलं मी फक्त संडेलाच येऊ शकणार, माझा अभ्यास असतो, म्हणून मी फक्त संडेला 3-4 तासच खेळायला जातो आणि बाकी घरीच असायचा अभ्यास करतो. ही चुकी मी टाळली. मग माझं क्लिअर झालं ड्रॉप इयरमध्ये. मग आता चौथा कॉलम म्हणजे पेशन्स. 3 वर्षाचा पेशन्स मला लागला. मग रोज सेल्फ डाऊट यायचे, होणार का नाही क्लिअर. तरी मी स्वतः पेशन्स असतं ना, म्हणजे पेशन्स मराठी संयम ठेवलं स्वतःवर. होईल करत राहा, मेहनत करत राहा. 3 वर्ष संयम ठेवून रोज 6-6 तास अभ्यास, क्लास नंतर 6 तास सेल्फ स्टडी करायचे. तेव्हा जाऊन माझं क्लिअर झालंय. तेच मी करू शकतो तर तुम्ही सगळे करू शकता हे सांगेल. तेच पुढे जाऊन माझ्यापेक्षा मोठे झाला एवढं सांगेल.